श्रीराम नमस्कार. आज 30 डिसेंबर 2020. मनाचे श्लोक भगवद्गीता निरूपण 6. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. ह्या ओवीच्या माध्यमातून भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग, जो थोडासा मला गोंधळलेल्या अवस्थेमध्ये टाकत होता. बोलताना मानसिक आणि वैचारिक परिस्थिती थोडीशी गोंधळलेली असायची. वास्तविक जे काही सांगतो, जे काही बोलतो, ते फक्त आमच्या डॉक्टरांच्या कृपेने. पण आपण जसं म्हणतो की एखादा घरामधला आपण बल्ब धरू, तो किती जरी चांगला असला, पण घरामध्ये ज्या ठिकाणी तो बल्ब ज्या होल्डरमध्ये लावला असतो, तिथं जर कुठं लूज कॉन्टॅक्ट असेल तर तो बल्ब फ्लिकर व्हायला सुरुवात होते. तसं थोडंसं माझं झालं होतं की विचारांचा होल्डर हा थोडासा कुठंतरी चुकतंय का असा आवाज देत होता आतमधनं. आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ह्या ओवीवरती विचार करून मग पुढे भगवद्गीता आपल्याला चालू ठेवायची आहे. हा श्लोक सांगताना मी बऱ्याच वेळा विचार करतो की एकदा सांगितला असता, दोनदा सांगितला असता, 5 वेळा सांगितला असता, अगदी 10 वेळा सांगितलं, पण 40 वेळा ह्या ओवीवरती निरूपण करायचं आहे. आणि मी प्रत्येक वेळी विचार करत असतो की काय असेल एवढं, ह्या ओवीत काय असेल. आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन अर्थ लागत जातो आणि या अर्थामध्ये पूर्ण भगवद्गीता सामावलेली आहे ह्या ओवीत, असं वाटायला सुरुवात होते. जेव्हा महाभारताचं युद्ध चालू झालं आणि हे युद्ध चालू झाल्यानंतर धृतराष्ट्राला या युद्धभूमीवरती काय घडतंय हे संजय सांगत असतो. संजयाला ती दृष्टी प्रदान करण्यात आलेली असते, लाईव्ह टेलिकास्ट. जे तिथं दिसेल ते इथं तुला सांगायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा मला पहिला मना सज्जना ह्याचा परत अर्थ सुरुवात परत तिथनं झाली की का महत्त्व. समर्थ रामदास स्वामींनी एवढं मनाला सज्जनता असं का म्हटलेलं आहे, काय एवढं महत्त्व आहे. आणि मी मन म्हणजे सांगितलं की आपल्या बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे चांगले आणि वाईट विचार यांची कंपनं म्हणजे माणसाचं मन. तसं इथं धृतराष्ट्र जो वास्तविक हे युद्ध थांबवू शकला असता, पण तसं झालं नाही. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले की धर्माची स्थापना करण्याकरता जर हा विनाश टाळता आला असता तर योग्यच होतं, हे परमात्म्याला माहीत होतं. इथं अजून एक गंमत अशी आहे की आपण फक्त वाचतो श्रीकृष्ण शिष्ठाई. भगवान श्रीकृष्णाने जाऊन दुर्योधनाला भेटला, दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधनाला विचारलं की तुला जर असं वाटत असेल की सर्व राज्य हे तुझंच राहावं आणि त्यातली तुला वाटेल तेवढी, म्हणजे तुझ्या मनात आलं की एका सुई एवढी जागा, एक तुकडा, एक राज्य, एक प्रांत, हे एवढंच पांडवांना द्यावं, तरी मी त्यांना सांगतो ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत. आणि इथं दुर्योधन श्रीकृष्णाला उत्तर देतो की एवढीशी जागा काय, सुई एवढं टोका एवढं सुद्धा
जमीन मी त्यांना देणार नाही. इथं गंमत बघा. भगवान श्रीकृष्ण, परमात्मा श्रीकृष्ण दुर्योधनाला हे सांगतोय की मी सांगितलं तर पांडव त्याला हरकत घेणार नाहीत. पांडवांनी सांगितलं होतं का की त्यांना तू त्यांच्याकडे जा आणि आमच्यातर्फे बोलणी कर, आमची वकिली तू कर? तर तसं नव्हतं. अधर्माचा नाश होऊन धर्म जर सरळ स्थापन होत असेल तर तो मार्ग कधीही चांगला. श्रीकृष्णाने जेव्हा दुर्योधनाला सांगितलं की मी शब्द जेव्हा पांडवांकडे टाकला तर ते मान्य करतील, इथंच दुर्योधन चुकला आणि त्यांनी म्हणजे नाही म्हणून चुकला. त्याचं कारण असं, पांडवांपेक्षा ह्या श्रीकृष्णाची ताकद काय आहे याचा अंदाज दुर्योधनाला तेव्हा येणं गरजेचं होतं. त्याचं कारण असं की आपली अख्खी कौरवसेना असताना हे 5 पांडव आपल्याशी युद्ध करणार आहेत की जे सर्वश्रेष्ठ मानले जातात, आणि हे लढताना हा श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर असणार आहे हे दुर्योधन तेव्हा विसरला. आणि तो अहंभाव, हा गर्व, हा अहंकार त्याला विनाशाकडे घेऊन गेला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्व, कर्ण, या सर्वांना माहीत होतं की युद्धाचा परिणाम काय होणार. पण तरीही कर्णाने मित्राला दिलेला शब्द, द्रौपदीने केलेला अपमानाचा बदला म्हणून कौरवांना पाठिंबा दिला. भीष्माचार्यांनी शब्द दिला होता म्हणून उभे राहिले. द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचंही असंच झालं, वचनामध्ये अडकलेले. प्राण जाय पर वचन न जाय असं जसं म्हणतात तसं. पण हे जर दुर्योधनाला सुरुवातीला कळलं असतं की आपण ज्याच्याबरोबर युद्ध खेळणार आहोत त्याच्यात आपला पराभव निश्चित आहे, तर कदाचित त्यांनी तसं केलं नसतं. तरी इथं अजून एक गोष्ट आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे जातात आणि दुर्योधनाला जेव्हा हे समोर परिस्थिती मांडतात की एवढंच तू सोड, आणि गमतीने दुर्योधन असं सांगतो की कृष्णा, तू सांगतोयस ते मला पटतंय, मला माहिती आहे माझा विनाश होणार आहे, पण ज्या मिजासीत, ज्या सर्व राज्य उपभोगाच्या लालसेपायी मी माझं जीवन घालवलेलं आहे, जे संस्कार लहानपणापासनं माझ्या मनावर, माझ्या विचारांवर केले गेलेले आहेत, जे मला शिकवलं गेलेलं आहे, माझ्या एक एक दुर्गुणांना ज्यांनी खतपाणी घातलेलं आहे असे माझे मामा पण, आणि त्यांनी प्रत्येक वेळी माझ्यासमोर मोठमोठे खड्डे निर्माण केलेत हेही मला माहिती आहे. कारण कपटाने केलेलं कुठलंही कार्य हे सफल होत नाही हे द्यूत खेळत असतानाच मला कळलं होतं. पण तरीही मी जसा लहानपणापासून मला घडवत आणलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की मला सर्व मान्य असून, सर्व दिसत असून मी काही करू शकत नाही. मी जर आज ह्या ठिकाणाहून परत पाठीमागं फिरलो तर जीवनभर मी जे जगलेलो आहे त्याला लोक नावं ठेवतील. मला माझा नाश मान्य आहे, मला माझा विनाश मान्य आहे, पण परत मागं येणं हे मान्य नाही. आईवडिलांनी केलेले संस्कार हे खूप महत्त्वपूर्ण आहेत हे मला आता कळतं आहे, पण आता परिस्थिती निघून गेलेली आहे. धृतराष्ट्राने जो राजा होता त्यांनी पहिल्यांदाच जर हस्तक्षेप केला असता तर युद्ध झालं नसतं.
आणि श्रीकृष्ण जो कायम धर्माची बाजू घेत राहिला, धर्मस्थापनेसाठी त्यांचे जे कार्यासाठी हा अवतार होता, त्या अवतारामध्ये अधर्माचा पूर्ण नाश करणं आणि तो करवून घेणं हे श्रीकृष्णाचं काम होतं. म्हणजे वास्तविक अधर्म आणि परमात्मा यांच्यामधलं हे युद्ध होतं आणि युद्ध करताना हे 5 पांडव हे शस्त्र होतं. कारण श्रीकृष्ण स्वतः शस्त्र उचलणार नव्हता. आपल्याला माहिती आहे की भीष्माचार्यांवरती एक वेळ अशी झाली की श्रीकृष्णाने रथाचं चाक काढून भीष्माचार्यांवरती धावून गेलं. मागं एका निरूपणात मी सांगितलेलं होतं. आणि भीष्माचार्यांनी तेव्हा ओळखलं की जर परमात्म्याच्या हातनं आपल्याला मरण येणार असेल तर याच्यासारखं मोठं भाग्य ते नाही. आणि त्या क्षणी भीष्माचार्य आपलं शस्त्र खाली ठेवतात आणि त्या केशवाला, त्या श्रीकृष्णाला स्वतःला समर्पित करतात. शिखंडीचा भाग हा नंतर वेगळा आला, पण मुळात जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी रथाचं चाक घेऊन भीष्माचार्यांवरती चाल केली, हे लक्षात घ्या. भीष्म म्हणजे कोण? भीष्म म्हणजे ब्रह्म. मागंही सांगितलेलं आहे की मनुष्याच्या ही जी महाभारतातली पात्रं आहेत ही मनुष्याच्या मनामध्ये जडलेले सगळे विकार आणि इंद्रिय आहेत. आणि ह्याची सगळ्याची दोरी त्या परमात्म्याच्या हाती आहे. समर्थांनी मनाला सज्जनता म्हणण्यामागं कारणच हे आहे की मनुष्याने स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. मनुष्याने स्वतःला ओळखलं तर त्याच्या सर्व मदमोह मत्सर माया अहंकार गळून पडतील. पण दुर्दैवाने मनुष्य स्वतःला ओळखू शकत नाही. पंचेंद्रिय हे 5 पांडव, पंचमहाभूत ही 5 पांडव, सगळीकडे 5 आहे बघा. आणि इथं ह्या 10 इंद्रियांमध्ये 5 ज्ञान, 5 कर्म. इथे मध्ये जो आहे तो परमात्मा आहे. त्याला ओळखणं आपण काम आहे. ज्ञान विज्ञान संयम योग आणि ज्ञान विज्ञान योग. आधीच आपण बघितलं आत्मसंयम योग. या संयमतेमध्ये इंद्रियांवरती संयम कसा पाहिजे ते आपण पाहिलं. पण केवळ ही इंद्रिय आहेत का? तर नाही, हे 5 पांडव आहेत. आणि मग ह्यांना कसं काबूत ठेवायचं हे परमात्म्याला माहिती आहे. हे धर्माच्या बाजूने चालणार आहेत. विचार कुठं करायचा आहे? आपले डोळे पाहिजे तेच पाहतात आहेत ना, आपले कान हवं तेच ऐकत आहेत ना. ही अशी 5 आपली जी इंद्रिय आहेत याच्यावरती मनुष्याचा अंमल असणं गरजेचं आहे. हजारो गोष्टी आपल्या कानावरती पडत असतात. आपण किती घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपले विचार उत्पन्न होणारी, विचारांमधनं उत्पन्न होणारी चांगली वाईट कंपनं ही कशी आहेत याच्यावरती सर्व अवलंबून आहे. समर्थांनी त्याला मन असं म्हटलं आहे. मनाचे श्लोक, मनाचे विचार जर मानलं तर ह्याच्यावरती अंकुश ठेवू शकाल. आणि यानं जर स्वैर सोडलं तर ते परमात्म्यापासून दूर तर झालंच, पण स्वतःचं नुकसान घेऊन अधर्मात अडकाल आणि अधर्माचं नेहमी पराभव होतो. हे युद्ध कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र हेच फक्त क्षेत्र नसून प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मनुष्याचं शरीर म्हणजेच कुरुक्षेत्र आहे. परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. हृदयरूपी अर्जुन आपल्या शरीरामध्ये बसलेला आहे.
जो या युद्धाचं अधिष्ठान झाला आहे, युद्धाचा जो अधिपती आहे, या युद्धात जो स्थिर आहे, असा युधिष्ठिरसुद्धा आपल्यात आहे. ही नावं नुसती नाही आहेत, ह्याच्या पाठीमागे अर्थ आहेत. महाभारत वाचताना, भगवद्गीता ऐकताना केवळ आपण हा एक युद्धभूमी बनून विचार करत असतो, पण वास्तविक हे आपलं जीवन आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते मांडलेलं आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकातनं मांडलं आहे, दासबोधातनं मांडलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी गीतेतनं सांगितलं आहे. भगवद्गीता हा उपदेश आहे. आणि उपदेश, बरेच जण त्याला म्हणतात हो का, म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सल्ला दिला का? हा सल्ला नाही, हा उपदेश आहे. उपदेश म्हणजे आदेश शब्द जो असतो तो उप अधिक आदेश, हा आदेशच आहे. हा परमात्म्याचा आदेश जरी असला तरी कृती कर्म करणारा अर्जुन आहे. म्हणजे उप जो आहे हा अर्जुन आहे. आणि समर्थांनी इथं त्याला भक्त म्हटलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हा भक्त आहे. हा कोण आहे भक्त? हे शरीर हाच भक्त आहे, जो आसक्त आहे. मग आसक्त कशात आहे? अशी काय गोष्ट की समर्थांना पहिल्याच शब्दामध्ये लिहिला मनाला सज्जनता म्हणायचं कारणच काय? की मनुष्याला स्वतःची असणारी ओळख ही कितपत आहे हे मनुष्याने पाहिलं पाहिजे. माझे डोळे काय पाहत आहेत हे मनुष्याला कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही आणि हे जर एखादी दृष्टी आपण एखाद्या गोष्टीकडं चुकीच्या नजरेने पाहत असो तर लगेच समर्थ सांगतात मना सज्जना, तू सज्जन आहेस, वैचारिकता बदल, तू भक्त आहेस, तुझी आसक्ती कुठं पाहिजे. अर्जुनाने श्रीकृष्ण गळ्यामध्ये हात घालून फिरणारे मित्र, पत्नीचा भाऊ असा म्हणून त्याच्यामध्ये आजपर्यंत पाहिलेलं होतं. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाने स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख अर्जुनाला जेव्हा दाखवली तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाच्या बाबतीत जे उद्गार काढले होते, तूची गुरुबंधू पिता, तूच इष्टदेवता, म्हणजे ओळख झाली तेव्हा श्रीकृष्ण कळला. आत्तापर्यंत गळ्यात हात घालून चालत होतो, आत्तापर्यंत मित्र होता, आत्तापर्यंत बायकोचा भाऊ होता, पण आत्ता कळलं की गळ्यात हात टाकला होता तो परमात्मा आहे. आता आपलं अंतर राखलं पाहिजे, आता आपण पायाशी गेलं पाहिजे. नेहमी परमात्म्याच्या पायाशी असावं, नेहमी गुरुच्या पायाशी असावं, गुरुच्या बरोबर कधी बसू नये. माझ्या हातनं एकदा चूक झाली होती. वास्तविक चूक नव्हती, माहीतच नव्हतं. पुस्तकाचं प्रकाशन असताना शृंगेरीचे आचार्य जे आले होते आणि त्यांच्या बाजूला माझी खुर्ची ठेवली गेली होती की प्रकाशन करताना तिथं बसावं. आणि खुर्चीवर बसणार तेवढ्या डॉक्टरांनी सांगितलं, स्वतःला ओळख, आपली योग्यता ओळख, तू कोणाच्या बाजूला बसणार आहेस, आपली जागा कुठं. आपण त्या तत्वाच्या बाजूला नाही तर तत्वाच्या पायाशी पाहिजे, चरणाशी पाहिजे. मग व्यासपीठ कुठलंही असो, आपण आपले नियम बदलले नाही पाहिजेत. समाज काय म्हणेल याच्याकडे विचार नाही करता कामा. आपली जागा चरणाशीच. आणि हे कायम लक्षात ठेवायचं की आपण चरणाशीच बसायचं. उद्या लोकांनी जरी मोठं केलं तरी आपली जागा चरणाशीच पाहिजे. ज्या क्षणी, ज्यावेळी ती वर होईल, खुर्चीवर होईल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला स्थान दिलं जाईल, त्या क्षणी समजायचं की आपलं ज्ञानाचा दरवाजा त्या क्षणी बंद झालेला आहे.
कारण लोकांचा बघाचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदललेला आहे आणि तुमच्याकडे कदाचित अहंभावाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला ते नकोच आहे. आपण मारुती बनून राहायचं आहे, दास बनून राहायचं आहे. आपण कधीही अधिकारी व्यक्तीच्या बाजूला बसता कामा नये. हे तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्याची क्षमा मागायला सांगितली होती कार्यक्रमात, की सर्वांसमोर क्षमा मागा, माझी चूक झाली. आणि ती मागितली, त्याच्यात काही नाही. गुरु आज्ञा होती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तो का वगैरे प्रश्न नाही, ते योग्यच असणारे मला माहिती होतं. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं स्थान काय आहे, जे समर्थांनी आपल्या मनाला, बुद्धीमध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांना मन म्हटलेलं आहे आणि त्या मनाला ते सांगतायत, तू सज्जन आहेस, तुला कसं वागायचं हे कळलं पाहिजे. हातात सूर्य आहे, पण ती फळं किंवा भाजी कापण्यासाठी आहे, ती कोणावरती घाव करण्यासाठी नाही. तू सज्जन आहेस. तुझं वागणं, तुझा आचार विचार हे समाजाला धरून हवं. तू सज्जन आहेस. बघा, सज्जन सज्जन म्हणजे सारखं सांगताना मनामध्ये तसा वैचारिकतेमध्ये परिणाम कसा होतो. तुमची दृष्टी बदलली की सर्व बदलतं. परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाची दृष्टी बदलली. त्याला माहिती होतं 5 भावांमध्ये हा एकच आहे, त्याची दृष्टी वेगळी आहे. जो नर आहे, नुसतं अर्जुन नाही, तो नर आहे. हे का एवढं हे का सांगायचं आहे की नराला स्तन नसतं. घोड्याला स्तन असतं का? घोड्याला स्तन नसतं. चित्ता, वाघ किती जोराने धावो, पण गतीचं मोजमाप हे घोड्याच्या याच्यात होतं, हॉर्स पॉवरमध्येच होतं, कारण नर येतो. म्हणजे गोष्टी कशा कशा लागत जातात बघा. हेच जर त्याला स्तन आहे, सगळ्या पुरुषांना स्तन असतात, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री गुण पण असतात आणि पुरुष गुण पण असतात. आणि जसं म्हणतात की तो शाप होता, स्त्रीला शाप आहे की मनामध्ये कुठली गोष्ट राहत नाही. नराला अधिकार असतो, सर्वोत्तम स्थान असतं आणि ते स्थान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलं होतं. आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये 100 प्रश्न, हजारो प्रश्न, लाखो प्रश्न घेऊन अर्जुन त्या श्रीकृष्णाच्या चरणाशी त्या कुरुक्षेत्रामध्ये, त्या युद्धभूमीमध्ये बसलेला आहे. आपण कधी विचार करतो की युद्धभूमीमध्ये असा कधी वेळ देतात की तू बाबा भगवद्गीता सांग, तू उपदेश ऐक, मग लढायला तयार हो आणि मग आपण लढू, असं होतं? मग हे काय आहे? हे आपल्या जीवनाचं युद्ध आहे. हा संवाद कदाचित माहीत नाही, पण जसं IQ आहे त्याच्यामध्ये 20 मिनटं, अर्धा तास झाला असेल. आणि ह्या 20-25 मिनटामध्ये जे श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केलं आहे तेच भगवद्गीता रूपामध्ये आलेलं आहे. मग 20-25 मिनटामध्ये अख्ख्या जीवनाचं ज्ञान जर माणसाला प्राप्त होतं, गोंधळलेल्या अवस्थेत काय माहीत येतात की अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत, इथवा सर्वश्रेष्ठ धनुर्धर, पशुपात अस्त्र शंकराकडनं लढून ज्यांनी प्राप्त केलं होतं. इंद्राचं अस्त्र इंद्राशी लढून प्राप्त केलं होतं. तो मूर्ख असेल का? पण इथं दाखवताना तसं दाखवलं गेलं आहे. त्याचं कारण असं की हे अर्जुन म्हणजे आपण आहोत आणि आपल्या अर्जुनामध्ये अहंभाव निर्माण होता कामा नये. आपल्याला एखाद्याकडनं ज्ञान प्राप्त करायचं आणि तुम्ही त्याला म्हटलात हे मला माहिती आहे, तो पुढचं बोलणार नाही. पण तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अर्जुनासारखीच गोंधळलेल्या अवस्थेची स्थिती तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. सांगणारा ओळखत असतो की मी ज्याला सांगतोय हा बुद्धिमानच आहे, हा बुद्धी नसल्याचं नाटक करतोय, हे श्रीकृष्णाला माहीत पण होतं. पण मुळात उद्देशच असा होता की हे ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलंच नव्हतं. हे सर्वसामान्य पुढं युगामध्ये येणाऱ्या लोकांसाठी ज्ञान वाटलेलं होतं. जीवनात कसं वागावं याचा हा उद्देश आहे. आणि इथं समर्थ रामदास स्वामींनी
मनाच्या श्लोकामध्ये आणि दासबोधामध्ये विस्ताराने याचे प्रत्येक गुण वेगवेगळ्या तऱ्हेने लिहिलेले आहेत. आणि इथं मग आपण आपल्याला स्वतःला आधी म्हटलं की मी छान आहे, मी प्रसन्न आहे, मी सज्जन आहे, हे म्हटल्यानंतर ही सुरुवात होते की आपल्या मनामध्ये एखादा द्वेष, एखादा चुकीचा विचार असेल तर तो गळायला लागतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. तुला कुठं जायचं आहे तर भक्तीच्या मार्गाने जायचं आहे. आणि आसक्ती पाहिजे त्याच्यामध्ये, आसक्तीत जायचं. पण तुला ती आसक्ती कळली पाहिजे. चुकीच्या गोष्टींमध्ये जर तुझी आसक्ती असेल तर, चुकीच्या मार्गांमध्ये तुझी जर भक्ती असेल तर हे सुद्धा होऊ शकतं. म्हणून पहिला शब्द काय, मना सज्जना. तू सज्जन आहेस ही पहिलं लक्षात ठेव. मग पुढं, मग आसक्तीनंतर तुझी. तू चुकीच्या मार्गाने जा पण तू सज्जन आहेस, हे समर्थांनी बिंबवलेलं आहे. इथं श्रीकृष्णाने जेव्हा दुर्योधनाला भेटायला गेला होता तेव्हाही सांगितलं, अजूनही वेळ गेलेली नाही. जे झालं तू विसरून जा. ज्याला तू संस्कार म्हणतोस तो तुझ्यावर झालेला आघात होता. ज्या आईवडिलांनी चुकीचं वेळोवेळी जिथं तुला थांबवायला पाहिजे होतं तिथं थांबवलं नाही. आणि आज तुझी प्रवृत्ती, तुझी वृत्ती अशी झालेली आहे. त्याला कारण ते जरी असले तरी मनुष्याच्या मध्ये असलेली सद्विवेक बुद्धी ही तू जागृत करायला हवीस. हे श्रीकृष्णाने दुर्योधनाला तेव्हा सांगितलं होतं. दुर्योधन म्हणजे कोण तर आपण विचार करताना आपण म्हणतो की मला माझ्या आईवडिलांनी काही दिलं नाही, माझ्या आईवडिलांनी मला काही ठेवलं नाही, मला पहिल्यापासून भरपूर पैसा दिला, कसाही उधळ मला कधी विचारलं नाही. हे सगळं जरी सत्य असलं तरी परमात्म्याने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि त्याच्यावरनं विचार व्हायला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या आईवडिलांना किंवा ज्यांनी आपल्याला संस्कार केले त्यांना नावं ठेवता कामा नये. कारण तुम्ही फक्त वाईट बघता, चांगलं काय दिलं ते पाहत नाही. अर्जुन महाभारत, अर्जुन दुर्योधन, अर्जुन पांडव ही फक्त एक आपल्याला बाजूला अनुषंगाने ठेवून चाललेली कृती आहे. पण वास्तविक ती मनुष्याची स्वतःची आंतरिक अवस्था आहे की जे कुरुक्षेत्र आहे मनुष्याच्या वैचारिकतेचं, ह्याच्यावरती माणसांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकरूप होणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच्यासाठी काय, मना सज्जना. एखाद्याशी बोलला, रागाने बोलला, मना सज्जना. समर्थांचं फक्त एवढं, तू सज्जन आहेस, तो चुकलाय. तो ओरडून बोलला म्हणून तू ओरडायला पाहिजेस का, तू सज्जन आहेस. हे कायम समर्थांनी बघा पहिलं, मना सज्जना भक्तिपंथेची. अरे तुला भक्तीच्या मार्गाने जायचं आहे, तू सज्जन आहेस. समोरचा ओरडला तू त्याच्यावर ओरड, पण तू सज्जन आहेस म्हणजे काय, तुझ्यात बदल होणं गरजेचं आहे. सज्जन शब्द म्हणून वापरलेला आहे की कायम आपल्या मनाला समर्थ रामदास स्वामी ही आठवण करून देत आहेत की तू काय आहेस. तुझ्यातले चांगल्या विचारांना फक्त उच्चार, वाईट विचारांना बाजूला काढ. तू सज्जन आहेस. आज इथं थांबतो आणि पुढच्या निरूपणामध्ये आसक्तीपासनं, वाईट मार्गाची आसक्ती. अर्जुनाला आसक्ती नव्हती का, अर्जुनालाही आसक्ती होती. अर्जुन म्हणजे कोण, आपण. आपल्यालाही आसक्ती असते. पण मग त्यातनं मोकळं कसं व्हायचं. समर्थांनी जसं सांगितलं, भगवद्गीतेत जसं सांगितलं ते कसं आपण अनुषंगाने आपण घेत आहोत ते पुढच्या निरूपणात पाहू. श्रीराम.